नमस्ते मित्रांनो, डिस्कवरी ऑफ मेडिसिनल प्लांट्स या माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। एका छोट्याशा धबधब्याच्या कडेला सहज हातपाय धुण्याकरता थांबलो होतो आणि बघितलं तर समोर एक प्लांट दिसलं। याचं नाव आहे जिम्नोस्पोरिया रोचियाना। या मराठीमध्ये बरीचशी नावं आहेत, 10-12 नावं आहेत। तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये टाकतो, लक्षात घ्या, कारण 10-12 नावं यायची आहेत। कोणत्या नावाने तुम्ही ओळखताय तुम्ही ठरवा। पण हे जे प्लांट आहे हे खास करून इंडेंजर्ड स्पेसीज आहे, अत्यंत कमी प्रमाणामध्ये मिळतं, सापडत सुद्धा नाही। बऱ्याच वेळा रिसर्च पर्पज साठी पाहिजे असतं, अशा वेळी सुद्धा हे सापडत नाही। कारण हे झाड हे बघा, ही फळं बघू शकता, याची फळांनी लगडलेलं झाड आहे। लालसर रंगाची ही फळं दिसली आहेत, बरोबर 3 कप्प्यामध्ये आहेत। हे जर फळ कुणाला सहज काढून दिलं तर तो म्हणणार आहे हे सिरॅस्टेसी फॅमिलीचं झाड आहे, पण त्याला फळ नुसतं दिलं तो म्हणणार हे इफोर्बिएसी फॅमिलीचं फळ आहे। त्याला काटे असतात, काही वेळा काटे नसतात देखील, पण इथे काटे तुम्हाला दाखवतो। हे पहा, इकडे काटे बघा, इकडे काटे आहेत, हे काटे दिसू शकतात इकडे। पुढच्या भागात काटे नाहीत, या भागामध्ये याला काटे आहेत। जिम्नोस्पोरिया, जिम्नो म्हणजे नेकेड आणि स्पोरिया म्हणजे सीड्स, तर जिम्नोस्पोरिया अशा अर्थाने त्याचं नाव आहे। तर हे औषधदृष्ट्या सुद्धा अत्यंत गुणकारी असं झाड आहे। खास करून याची पानं, फळ, ही फळं इडिबल आहेत, लक्षात घ्या। फळं आपण ही खाऊ शकतो, पल्पी असतात आणि खायला चांगली पण लागतात। याची बार्क आहे, याची पानं आहेत, ती औषधामध्ये वापरली जातात। खास करून याच्या बार्क मध्ये एक प्रॉपर्टी आहे, ती म्हणजे सगळ्यात इम्पॉर्टंट कुठलं असेल तर अँटी अल्सर प्रॉपर्टीज। जे पोटामध्ये अल्सर होतात, काही वेळा अल्सरेटिव्ह कोलायटिस नावाचा एक विकार होतो, त्याच्यामध्ये अत्यंत गुणकारी असं हे झाड आहे। पण जरी असेल तर तुम्ही कुठलीही दुसरी औषधं वापरा, या झाडाचा वापर अजिबात करू नका, कारण दिस इज इंडेंजर्ड स्पेसीज। ही वेस्टर्न घाटमध्येच मिळते आणि ही थ्रेटन्ड आहे। ही खास करून आणि अत्यंत दुर्मिळ आहे, धोक्यात आहे। या झाडाचं अस्तित्व धोक्यात असल्यामुळं आपण या झाडाचा औषधाकरता अजिबात वापर करू नका, हीच माझी विनंती आहे। सेव्ह नेचर, सेव्ह अस। आमच्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि मस्तपैकी निसर्गाचा आनंद घ्या। धन्यवाद।